हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आजचा टॉपिक असणार आहे बरखा बिजुरीचा. कौरवप्रमाणेच बरखा बिजुरीवर पॉडकास्ट कर असे कॉमेंट्स येत होते, तर तेच मी तिला पण लाईनमध्ये ठेवलं होतं. तर आज बरखा बिजुरीबद्दल थोडंसं बोलूया. आता मी छोटं पॉडकास्ट किती मोठं होणार आहे त्याबद्दल मी काही आता बोलत नाही आहे, कारण नेहमी मी काहीतरी बोलते आणि तसं होत नाही. सो लेट्स सी, बघूया आता कसं काय होतं आहे. ते पॉडकास्टच्या एंडिंगलाच कळेल. सो बरखा बिजुरीचं आजकाल काहीतरी फालतूगिरी चाललेली आहे. ॲज युजलच ती बाकीच्या जशा DBS प्रमाणे तिचं पण घरघर खेळणं चाललेलं आहे. सगळ्यांना लुबाडून आपली घरं बांधतायत हे लोक, खोटं वागून आणि खोट्या गोष्टी करून, लोकांना उल्लू बनवून. सो ह्या स्कीमचा एक पार्ट म्हणजे हे बरखा बिजुरी आणि पांडू, आणि तेच आता टप्प्याटप्प्याने आता हेच व्हिडिओ येणार आहे. तर मी यांचे 2 व्हिडिओज बघितले आणि दोन्ही व्हिडिओमध्ये हे सेमच गोष्ट अगेन अँड अगेन सांगत होते की बांधकाम चालू आहे आणि बांधकाम कुठवर आलं आहे, आणि मग सेप्टिक टँक आणि काय किती उंचीवर घर बांधायला घेतलं आहे, किती भर घातली आहे, आणि तेच काही गोष्टी पांडू रिपीटेडली त्या दोन्ही व्हिडिओमध्ये. काय नवीन प्रश्न नाहीच आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या गोष्टी काय एकच गोष्ट म्हणजे काय प्रश्न आलेले आणि काय तो व्हिडिओ बनवला एवढा लांब लचक, मला काही कळलंच नाही. तर पूर्ण याच्यामध्ये खरं तर 2च प्रश्न आलेले वाटतं. त्या 2 प्रश्नांवर यांनी व्हिडिओ बनवला. पहिलं तर ते बांधकामाची अपडेट. तर ती बांधकामाची अपडेट तर यांनी 2 व्हिडिओमध्ये जवळजवळ 20 मिनटं तर बांधकामाचंच सगळं सांगत बसले आहेत. अगेन अँड अगेन तेच, ते बोरवेल आणि कोण लक्ष देतं आहे, आणि मग भाऊ जातात, तात्या जातात, बप्पा जातं, पहिली आई जाते, दुसरी आई जाते, नाही पहिली आई नाही जात, दुसरी आई काय जाणार, ती पण गोळा आहे, ती कुठे हलत नाही, सासूबाई जातात. तर तेच आता पाठ झालं आणि सर आले धावून, बरखा गेली वाहून. तर ते एक चाललेलं असतं. मग सरांचं गुणगान हे ह्यांचा नेहमीचा पॅटर्न आहे की असं केलं तसं केलं, सरांनी दिलं हे दे. मग जर सरांनीच दिलं, सरांकडनं इतकं घेतलंय की ते आता परतफेड करायला घ्या, केलं की नाही माहिती नाही, त्याच्याबद्दल चकार शब्द नाही. तो म्हणाला होता की आता तुम्ही घ्या आणि नंतर द्या मला, जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा मग द्या. आता ते दिलेत की नाही, की घर बांधायला घेतलं, नाही तर तुमचं काही संपणारच नाही. आता हे करतोय, आता ते करतोय, आता ह्याला पैसे लागतात, त्याला पैसे जात आहेत, सरांचे राहू देत. सर आपलेच आहेत, सर येतात धावून प्रत्येक वेळेला. काय रे बाबा. आणि मोठ्या बाता आम्ही कोणाकडनं नाही घेतलं तर मग सरांकडनं कशाला घेतले. तर तो एक पकाव घराचा मुद्दा. आणि काय ते मावसाडचे डायलॉग ढापायचे, एकच काय घर पाहावे बांधून, लग्न पाहावे करून. तर लग्न तर तू लग्नावर पैसे छापून घेतले, आता घरावर पैसे छाप. हे तर तुझी चांगलीच नॅक आहे, मस्त ट्रिक शोधून काढली आहे. पहिले लग्न केलं या पांड्याबरोबर लग्न करून, मग त्याची स्टोरी सांगत ते सगळं आरोना करत आणि असं तसं, आणि आता म्हणते की तो तुम्हाला शिकवण्यासाठी काहीतरी म्हणजे एक धडा मिळेल या उद्देशाने मी ती स्टोरी सांगितली वगैरे. तर ठीक आहे, आता म्हणजे काय, आता कव्हरअप करायला तर आता लाख गोष्टी आहेत. तर लग्न तर पाहिलं हिने करून, आणि ते लग्नाच्या ह्याच्यावरती खूप छापून पण बघितले. तर आता दुसरं आता राहिलं त्याच ह्याच्या, त्या उक्तीमधला दुसरा जो पार्ट आहे, घर पाहावे बांधून, तर ते आता करते. आता ते ट्रेंड आहे आणि त्याच्यामध्ये आता कमवून घ्यायचं. टप्प्याटप्प्याने तुमच्याकडनं जसे पैसे येणार तसं टप्प्याटप्प्याने घर बांधलं जाणार आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला अपडेट दिली जाणार. म्हणजे ते असतं ना अंडर कन्स्ट्रक्शन, ते आपण असं स्लॅब वाईज पैसे भरतो, तर तसं ह्यांचं काम चाललं आहे की जसं इकडचं असं अंडे भरून देणार, जसं पैसा एक अमाऊंट अचीव होणार, रिसीव होणार, त्याच्यानंतर कलेक्ट झाली की मग पुढचा टप्पा घराचा, मग त्या टप्प्यावरती पैसे कमवायचे. तो टप्पा एक्सप्लेन करून, काय एक्सप्लेन नाही, तेच सांगायचं. मग त्याच्या पुढचा म्हणजे एक सळी टाकली, दुसरी सळी टाकली, असं करत ते घर तुमच्याच जीवावर बांधलं जाणार, पण तुम्हाला त्याचा थांग पत्ता पण लागू नाही देणार. असं गोड परंतु करून तुम्हाला परंतु तुम्ही विचारच करत बसणार. काय तर म्हणे, कधी एखादी गोष्ट, जेव्हा कुठली गोष्ट साध्य होते तेव्हा त्यामध्ये बऱ्याच जणांचं वाटा असतो, बरेच जण म्हणजे त्यामध्ये सहभागी असतात, पण कोणतरी एकच म्हणजे एक त्या गोष्टीचा फेस एक असतो, पण त्याच्या मागे बऱ्याच जणांचं श्रेय असतं, बरेच जण आहे. तर याचा अर्थ असा आहे ना, म्हणजे हिचं पण तेच आहे की सगळं क्रेडिट इन द सेन्स सगळं काही जे आहे ते धन हिची होणार, पण लुबाडल्या जाणार कोण,
अंडे कोण करणार, कोणाला श्रेय देणार, कोणाचं सगळं मेन तर म्हणजे करता करविता आणि सगळं काही ह्यांना कोणी त्याच्यासाठी सक्षम बनवलं, अंड्यांनी. पण पण घर कोणाचं बांधलं जाणार, कोणाची धन होणार, कोणाचा बँक बॅलन्स वाढणार, या DBS वाल्यांचा. आता सध्या तुर्तास या बरखा बिजुरीचा, कारण आपण तिच्याबद्दल बोलत आहोत. आणि तुम्हाला काय मिळणार, म्हणजे तुम्हाला नाही, लिटरली अंड्यांना जे हिची धन करून देतात त्यांना काय मिळणार, बाबाजी का थुल्लू. आणि ताईचं जर मूड असेल तर एखादा थँक्स बोलेल की तुमच्यामुळे शक्य झालं, तुम्ही हो बंधू पिता तुम्ही, बस एवढंच तुम्हाला क्रेडिट मिळणार. त्याच्यावर काय तुम्हाला काय राहायला बोलवणार नाही आल्या मोठे. आणि ह्या उपरही जेव्हा तुमचं एखादं काम काहीतरी होतंय, चांगलं होतंय, तुम्ही लोकांना गँडुगिरी करताय, लोकांना एवढं मोठ्या बाता सांगताय की आपण इग्नोर करायचं असतं, अशा लोकांना आपण इग्नोर करून पुढे जायचं, आपलं काम आपल्या कामातनंच उत्तर द्यायचं, अशा लोकांना उत्तर द्यायला जायचं नाही. काय रे पांडू, तुझा डायलॉग होता ना, मोठ्या बाता मारत होता, मग कशाला बसलेस तिथे कामधंदा सोडून, उत्तर देत नाहीस तर काय करतोयस. काल एक मी रील टाकलं होतं, म्हणजे स्टोरीला लावलं होतं, त्याच्यामध्ये पोलिसांची आताची परिस्थिती दाखवत होती. खायला पण वेळ नाही आहे. म्हणजे त्या बाईचं दुःख ती बाई सांगत होती की माझ्या म्हणजे त्या रीलमध्ये होतं की तो नवरा जेवत असतो, तसं पण तो फास्ट जेवत असतो, त्याला त्याच्या परिवाराबरोबर बसून 4 घास खायला पण वेळ नाही आहे. आणि त्यातही तो जेवताना फोन येतो साहेबांचा, आणि मग त्याला तसंच बंदोबस्तासाठी पळावं लागतं. आणि मग ते आंदोलन आणि हे सगळं जे चालू आहे त्यामध्ये पोलिसांची इतकी धावपळ आणि विनाकारण, म्हणजे खरंच त्यांना करायला इतकी कामं आहेत, इतक्या समस्या आहेत, आणि त्याच्यामध्ये ह्या समस्या अजून वाढवून ठेवल्या आहेत काही नतद्रष्ट लोकांनी. आता हे खूप वादाचा मुद्दा आहे, पण मला तर म्हणजे असं वाटतं ना की खूप गोष्टी आहेत ज्याची सुरुवात खूप स्क्रॅचपासनं व्हायला पाहिजे. हे वरवरचं आणि मग ते पोलिसांनाच दोष द्यायचा, ते त्यांचं फ्रस्ट्रेशन कुठे काढणार. त्यांना इतका त्रास आहे, इतकं हे आहे, इतकं लोड आहे, खायला मिळत नाही, काय नाही, फालतूच्या याच्यामध्ये ज्याच्याशी काही म्हणजे ज्याच्यापेक्षा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सोडून नको त्या गोष्टींमागे धावावं लागतंय. नको त्या लोकांसाठी ज्यांचा तिथे काही संबंध नाही, ते लोक उगाचच कामधंदे नाहीत, तुम्हाला कामधंदे नाही म्हणून तुम्ही तिथे टाइमपास करायला काही मुलं आणि काही सोकॉल्ड यूथ वगैरे तिथे जमा होतं, आणि मग त्याच्यासाठी ह्यांना पळवलं जातं. आणि जेव्हा मग ते सगळं आपलं घरदार विसरून फक्त देशात कायदा आणि सुव्यवस्था राहावी म्हणून तिथे जातात, तेव्हा त्यांनाच उलटं काय त्यांच्यावरच आरोप लावले जातात वगैरे. विषय खूप मोठा आहे मंडळी, पण खरंच खूप दयनीय अवस्था आहे. सो लेट्स स्टिक टू द पॉइंट. ह्या गोष्टीवरून मला इतकंच सांगायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कधी बघितलंय का पांडूला पळताना, किंवा पांडू कधी अशा ह्याच्यामध्ये कधी इन्व्हॉल्व असतो, कधी साध्या आत्ताचं तर जाऊ दे, पण साध्या ह्याच्यासाठी पण कधी किती आता महालक्ष्मीचं काय असेल, तिथे काही बंदोबस्त असेल किंवा तिथलं काही असेल किंवा कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी कधी भव्य मिरवणूक निघते किंवा बऱ्याच गोष्टींच्या वेळेला. इवन आता लास्ट टाईम काहीतरी एक होतं, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, कुठला तरी असा सण होता, आणि त्यावेळेला सुद्धा हा येऊन जाऊन आपलं घरचं पण फोटोशूट आणि हे ते करण्यामध्ये पण वेळ काढून येत होता, जात होता, आणि मग बंदोबस्ताला जायचे. सो ह्याचं सगळं कसं काय बरोबर मॅनेज होतं. हा असा कसा वेगळा आहे, असा कसा वेगळा तू पांडू. हा पांड्या तर बघावं तेव्हा बायकोच्या मांड्यांना मांड्या लावून बसलेला असतो, आणि इथे पण बसला होता ॲज युजल. एकदा नाही, दोनदा नाही, कधी पण आपलं ते कॅमेरा चालू करायचा, त्याच्यासमोर बसायचं आणि ह्याचं आणि तिचं किंतु परंतु चाललेलं असतं या दोघांचं. आणि अक्षरशः लिटरली अशी चढाओढ असते ना, असं वाटतंय की सांगतायत की भांडतायत एकमेकांशी. म्हणजे मी बोलू की तू बोलू, तुझं काटून मी बोलणार, माझं काटून तू बोलणार, की हेच नाही म्हणजे मी शाणा म्हणजे मी माहिती देणार, मी सांगू की हा पॉईंट नाही, तुझ्या आधी मीच सांगणार, माझ्या आधी तिलाच सांगायचं असतं, असं काहीतरी. इतकं म्हणजे यांचं ते बसून बोलणं कमी आणि एकमेकांमध्येच जास्त वरचढ करायला बघतात, ही चढाओढ लागली आहे असं काहीतरी यांचा प्रकार असतो. इतकं एकमेकांना काटून वरच्या आवाजात तोडून बोलत असतात.
आणि म्हणे की तुम्हाला वाटतं की आम्ही खूप आदर्श कपल आहे आणि गुडी गुडी आहे आणि आमच्यामध्ये काय, असं आम्हाला नाही वाटत. कोणाला वाटतं बाबा, कोणाला वाटतं? आणि आम्ही कधी एवढा विचारच केला नाही की तुम्ही आदर्श आहेत, कारण तुमच्याकडे बघून असा काही थॉटच आमच्या डोक्यात आला नाही. कसला आदर्श आणि काय, सगळ्यात टुकार आणि थुकरट कोण असेल तर ही, आणि ती मावसाड. काहीच नाही आयुष्यामध्ये. ते मावसाड तर काहीतरी कपडे लत्त्यावर तरी ती स्वतःसाठी तरी ती स्वार्थी बाई तरी आहे, स्वतःचं तरी काहीतरी करते. ही तर ते पण नाही आहे, हे तर अलगी लेवल की आहे. आणि म्हणे काटकसर म्हणतात याला चिंगूसपणा म्हणतात. आणि हा तर काय म्हणे की माझा काय उधळा स्वभाव आहे, उधळा स्वभाव. आणि ती बरकी म्हणते की ह्याच्यावरून आमचं मेजर म्हणजे जास्तीत जास्त भांडणं ह्याच गोष्टीवरून होतात की मी एकदम काटकसरी आहे आणि हे एकदम उधळे आहे आणि मला असं वाटतं पैसा एकदम व्यवस्थित आणि एकदम नीट असं मॅनेज करून वापरला पाहिजे. उधळा काय आहे हा उधळा? म्हणजे एखाद्या रविवारी सकाळी मिसळपाव आणला बाहेरून म्हणजे उधळा झाला का तो? की त्याला असं वाटतं की आपण खूप खर्च केला आणि मी खूप असा हे आहे, पैसे असं हे करतो, खर्च करतो, खर्चीला आहे. अरे बेसिकपेक्षा म्हणजे बेसिक पण नाही म्हणू शकत. कसलं आयुष्य आहे तुमचं, काय आहे त्याच्यामध्ये? ना कधी काही खाण्याची चैन आहे, ना कसलं काही दुसऱ्या गोष्टींचं काही आहे तुम्हाला सोर्स, किंवा काही आयुष्यात कसलंच मनोरंजनाचं साधन, काही नाही. एक साधा टी व्ही पण काय, त्या टी व्हीवर काय लावतात आणि काय बघतात, स्वतःचेच व्हिडिओ लावून बघत असतील असले लोक आहे. आणि कसलं काय, कसला उधळा आणि कसली काटकसर. ज्या माणसाकडे खर्च करायलाच काही हेच नाही आहे, कसला इंटरेस्टच नाही आहे, त्याच्याकडे आणि काय काटकसर करायची? ही काटकसर असते की घरामध्ये साधा चहाचा कप नाही, ह्याला काटकसर म्हणतात? कोणतरी आलं की त्याला काय मिळेल त्या ह्याच्यामध्ये वाटी बिटी कशात पण वाडग्यात चहा द्यायचा, ही काटकसर आहे? ह्याला विचार करून केलेला खर्च म्हणतात? शी. आणि जर अशा वागणुकीला जर लोक हसत असतील, हे जे क्लेम करतात की आम्हाला लोक हसायचे, आम्हाला लोक बोलायचे, तर मग बोलणारच ना. बेसिक गोष्टीची कमतरता असलेल्या लोकांना काय बोलणार की वा वा वा, खूपच बाबा, खूपच कसं एकदम पै करून जोडले. खरंच म्हणजे पै करून जोडणं हे कुठलं तरी ह्याचं जर खरं हे असेल ना उदाहरण, तर ते मग तुम्हालाच खरं त्याचं अवॉर्ड दिलं पाहिजे. कारण म्हणजे इतका चिंगूसपणा, इतका चिंगुटपणा, इतकं काहीतरी भलतंच आहे. आणि खरी रियालिटी ही आहे की नेगेटिव्ह बोलणाऱ्यांकडे आम्ही दुर्लक्ष करत नाही. आणि नेगेटिव्ह, आणि जेव्हा आपण प्रगती करत असतो तेव्हा असं नेगेटिव्ह बोलणारे असतातच. आणि जेव्हा लोक तुमच्या विरुद्ध बोलायला लागतात तेव्हा तुम्ही प्रगती करत आहात हे लक्षात घ्या. आणि निंदकाचे घर असावे शेजारी, ब्ला ब्ला ब्ला, हे सगळं ब्ला 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 हे नवीन शिकली आहे ही. असं लोकांचं ऐकून काहीतरी नवीन बोलण्याचा प्रयत्न करते. पण तुम्हालाच ॲक्च्युली ही नेगेटिव्ह आणि असं टायटल देऊन ते पैसा खाण्याची सवय झाली आहे. जर तुम्हाला तुमचं घर ॲक्च्युली तुम्ही निंदकांच्याच जीवावर भरत आहात. जर निंदक नसतील ना, कारण तुमचं जी काही कमाई होते, जे काही आहे, तर तुमचे हितचिंतकांपेक्षा तुमचे निंदकच जास्त आहेत. आणि हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. आणि म्हणूनच तुम्ही मुद्दाम ते उकरून काढत असता. नाही तर तुम्ही मला सांगा मंडळी, एखाद्या चांगल्या कार्याच्या वेळेला, एखादा आपण जर काही चांगलं करतोय, आपलं काहीतरी चांगलं चाललंय, तर आपण कशाला उकरून विषय काढू, कशाला नेगेटिव्ह बोलायचं? म्हणजे तुम्ही स्वतः किती नेगेटिव्ह आहात, तुम्ही स्वतः किती नेगेटिव्हिटीने ठासून भरलेले आहात. तुम्हाला बाहेरच्या निंदकांची गरजच काय, जेव्हा की तुम्ही स्वतःच इतके नेगेटिव्ह आणि इतके कुत्सित विचारांचे आहात की एखाद्या चांगल्या गोष्टीचं पण काही माहिती देताना, त्याच्यावर व्हिडिओ बनवताना पण तुम्हाला असे नेगेटिव्ह टायटल द्यावे लागतात, जळणाऱ्यांची कृपा वगैरे असं. तर जळणाऱ्यांची जर कृपा होत असेल ना, तर त्या जळणाऱ्यांप्रमाणेच ते घर पण जळू दे. ते कधीच त्या घरामध्ये शांतता आणि सुख, समाधान आणि थंडावा, ओलावा राहणार नाही आहे. ते घर नेहमी जळतच राहणार आहे. लिटरली नाही म्हणत आहे मी, पण जे असतं ना, म्हणजे धुसफूस होत राहते अशा वास्तूमध्ये. कारण जेव्हा तुम्ही स्वतः त्या वास्तूला, जर तुम्हाला असं वाटतं की ती वास्तू जर जळणाऱ्यांच्या कृपेतनं झालेली आहे, जसं तुमचं टायटल सजेस्ट करतं, तर ती वास्तू तुम्हाला लखलाप द्यायचं उत्तर तुम्हाला त्या वास्तूतच मिळेल.
त्यामुळे ना आपण जेव्हा टायटल देतो किंवा एखादी गोष्ट बोलतो, जसं तू तू हे सगळे जे काही डायलॉग पाठ केले ना, हे फालतू DBS वाले, की निंदकाचं घर, नंतर घर पावे बांधून आणि हे ते, त्याचप्रमाणे वास्तू तथास्तू बोलते, हे पण एक DBSचा एक आहे एक डायलॉग. आणि एक काय मागे खेचतात आणि मराठी माणूस आणि एक स्त्री, हे असं. तर त्यातलाच हा एक टिपिकल डायलॉग आहे की वास्तू तथास्तू बोलत असते. तर वास्तू तथास्तू बोलते, तर मग त्या वास्तूशी रिलेटेड आपण जसं काही जे आपण बोलतो ना, आणि जे आपण जे आपले विचार आहेत, तर त्या अकॉर्डिंगली त्या वास्तूत घडतं. कारण जर तुम्हाला नुसतंच बोलायचं म्हणून जर बोलत नसाल, तर त्याचा अर्थ तुम्हाला खरंच माहिती असेल ना, तर तुला कळेल जे मला बोलायचं आहे ते. त्यामुळे जेव्हा तू हे सगळं असं लिहिते की जळणाऱ्यांमुळे झालंय किंवा जळणारे असतात आणि त्याच्यामुळे ते आहेत म्हणून आपण पुढे वगैरे चाललोय, तर त्यांच्याबरोबर त्यांचं जे काही ऑरा असतो किंवा त्यांचं ऑरा नाही, काय म्हणतात, वाईब जी असते, ती पण त्याच्याबरोबर येते. आणि ते तुमच्या बोलण्यातनं, वागण्यातनं आणि त्या टायटलमधनं ते रिफ्लेक्ट होत असतं. तसंच त्या वास्तूतनं, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींमधनं कमावलेल्या पैशाने जी वास्तू तुम्ही बांधत आहात, त्या वास्तूमध्ये पण ते उतरणार आहे, हे लक्षात असू द्या. बरं, खूप जास्त शहाणी बनायला जाऊ नकोस. खूप हुशारी, म्हणजे 4 पैसे आले म्हणून अक्कल येत नाही. 10वी फेल आणि मोठे क्लासेस चालवते आणि त्याच्यावर पण मोठं सांगते की बरेच वेळेला प्रश्न असतात की तू नेमकं कसला क्लास घेते, आणि तो पांडू त्याचं तर आणि काय बोलावं तितकं कमी आहे. काय तर म्हणे की सरकारने जशी योजना राबवली आहे की क्रिएटर्स लॅब वगैरे, तर सरकार पण म्हणते की क्रिएटर्स म्हणजे हे एक नवीन पिढी साठी एक चांगलं हे आहे, हा एक चांगला ऑप्शन आहे. आणि जगाप्रमाणे आपण बदललं पाहिजे असं वगैरे. त्यामुळे स्कूलमध्ये वगैरे पण आजकाल चालू केलेलं आहे. तर काय सरकार DBS बनवत नाही आहे, DBS बनण्याचं ज्ञान देत नाही आहे, DBS बनण्याचे क्लासेस राबवलेले नाही आहेत, ते काही उपक्रम राबवलेला नाही आहे. ते क्रिएटर्स लॅब म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन ॲप्लिकेशन्स शिकवणार, एडिटिंग ॲप्स किंवा कसं त्या प्रोग्रॅमिंग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जाणार. किंवा काय म्हणतो ॲनिमेशन वगैरे, त्या प्रकारचं त्या रिलेटेड तुम्हाला एज्युकेशन दिलं जाणार, ना की DBS बनण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार. आणि तुझी बरखी काय करते त्याचं कंपॅरिझन, त्या क्रिएटर्स लॅबचं कंपॅरिझन तू त्या बरखीच्या ब्लास्टर क्लासबरोबर करतोय. किती येडा बनवायचा यार अडाणी लोकांना. तिचे बघितले मी काय ते लावत असते ना, आणि कोण कोण बोलायला उभं करते ना, त्याच्यावरून कळतंय शी इज मेकिंग नथिंग मोर दॅन मनी आउट ऑफ इट. कोणी काही चांगलं क्रिएट होत नाही आहे किंवा कोणी काही चांगलं करत नाही आहे, आणि कोणाचं काही होत नाही आहे त्याहूनही उपर. की बाबा की कोणीतरी हिचा क्लास लावून चॅनल वगैरे ओपन केला आणि त्याच्यातनं हिच्या इतकी प्रगती झाली आहे किंवा हिच्या इतकं एकदम, हिला जसं तुझ्या म्हणण्याप्रमाणे इतकं कष्ट करावे लागलं आणि त्यांना काहीच कष्ट न करता फक्त हिचा क्लासचा आधार होता म्हणून झटकीपट त्यांना एकदम काय रिटर्न्स मिळालेत असं कुठलं दाखवून दे, कुठलं चॅनल पळतंय हिच्याकडनं शिकून. आला मोठा एक दांडू देईन ना असा, कुई 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 करत जाशील तिकडे, गबस. त्या 10वी फेलला डॉक्युमेंटेशन बोलायला शिकवा दे, डॉक्युमेंटेशन म्हणे. काय आहे ना मंडळी, एक सिम्पलची गोष्ट आहे, एकदम सिम्पल फंड आहे. हिला जे बघणारे हिच्यापेक्षा 2 लेवल खाली असणार आहेत. म्हणजे जे हिला फॉलो करतात, बघणारे नाही, नुसते बघणारे नाहीत, हिला जे फॉलो करतात किंवा हिच्याकडे जे क्लास लावत आहेत, ज्यांना वाटतंय की हिच्याकडे क्लास लावून, म्हणजे हे जे लोक हिला त्या लेवलचं समजतात की हिच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे, ही आपल्याला शिकवू शकते, ही आपलं भलं करू शकते, तर त्यांची लेवल काय असणार आहे. म्हणजे जेव्हा हिची लेवल ही आहे तर त्यांची लेवल ही असणार आहे. तर त्यामुळे मग ते 2 लेवल डाऊन असणार आहेत. आणि जेव्हा ते लोक असे, म्हणजे हे इझी असतात असे
ह्यांना उल्लू बनवायला खूप इझी असतं. जसं सावकार कसा असतो तशा प्रकारचं हे काय, आणि हे सावकार की हिच्या रक्तातच आहे, हिचं बाप्पासारखं आणि मोठेपणा. तर ही कसं अशा जे असतात ना असे बिचारे निराधार अशिक्षित अडाणी ह्यांना येडा बनवते. ते हिच्याकडे येतात. आणि असं नाही की फक्त शिक्षणानेच अडाणी, काही सुशिक्षित अडाणी पण असतात. तर ते असतात, तर ते लोक हिच्याकडे क्लासेस लावतात. आणि मग त्यांना अशी स्वप्न असतात, त्यांची अशी स्वप्न असतात की ह्यातनं ते काहीतरी असं अजून एक DBS होणार आणि असं काहीतरी चॅनल ओपन करणार आणि खूप पैसा कमवणार, आणि असं सगळं ते स्वप्नच राहतात. कारण शिष्य गुरु बनायला जातो, म्हणजे गुरुची जागा घ्यायला जातो, त्याच्यासारखं आपलं पण होणार, आपलं पण धन होणार, असं अशा विचाराने. आणि मग शिष्याचं दुसरा शिष्य तिसरा शिष्य म्हणजे गुरुचे जे सगळे शिष्य असतात ते जर गुरु बनायला लागले तर शिष्य कोण उरणार? त्याच्यामुळे शिष्य कोण उरतच नाही. म्हणजेच काय की ह्यांचे व्ह्यूअर हे बनायला जातात. मग त्या व्ह्यूअर्सचे कोण व्ह्यूअर असणार? कारण ते स्वतःच व्ह्यूअर असतात. ते त्यांनी चॅनल काढल्यानंतर त्यांना व्ह्यू देणारे अजून कोण निर्माण होणार? कारण जे बाकीचे पण आहेत अडाणटोट, ते सगळे पण हेच करायला सगळे DBS झाले. हे मी कितीतरी वेळा म्हणालेले आहे की जर अशा क्लासेसमधनं जर सगळे DBS व्हायला लागले, सगळेजण आपलं चॅनल ओपन करायला लागले, त्याच्यावर धुणीभांडी दाखवायला लागले, जर धुणीभांडी बघणारे स्वतःच धुणीभांडीचं चॅनल ओपन करून बसले, तर त्यांची धुणीभांडी कोण बघणार? आणि मग कसं काय चालणार? त्यामुळे एक लक्षात घ्या, असं क्लासेस वगैरे करून आणि काही याचं प्रशिक्षण घेऊन काहीही होत नसतं. DBSचं हे DBSमध्ये शिकण्यासारखं काहीच नाही आहे. उगाचच तुम्ही स्वतःचे पैसे वाया घालवताय, स्वतःचा वेळ पण वाया घालवताय. एक तर यांना बघताय, त्याच्यात तुमचा वेळ वाया जातोय, वरून यांच्याकडे काहीतरी क्लासेस लावताय, त्याच्यात आणि वेळ वाया जातोय. आणि हे तुमच्याकडून दोन्ही हाताने ओढतायत. अजून एक उक्ती यांच्यासाठी, जे असे क्लासेस वगैरे या बरखीसाठी, की काय, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे, असं आहे यांचं. हे तुम्हाला अजून आमिष दाखवून फक्त लुबाडण्याचंच काम करतायत. तुमच्याकडे ना अजिबात काही तुमची साल्टी सगळं काढून तुमचं स्वतःचं घर भरण्याचं आणि स्वतःचं शिवायचं काम करतायत. हे लक्षात घ्या जरा. उघडा डोळे आणि बघा नीट. नुसतं बांधकामाची अपडेट विचारत बसू नका. तुमच्या जीवावरच चालली आहे ती मूर्ख अंडे. सो मंडळी, दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आपण भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये. आज खरं तर विकेंडचा वार होता, पण आपण विकेंडचा वार पोस्टपोन केलेला आहे. तर उद्या आपण एक धमाकेदार पॉडकास्टसोबत विकेंडचा वार सेलिब्रेट करू. आणि तोपर्यंत आजचं पॉडकास्ट एन्जॉय करा. सी यू टुमॉरो. तोपर्यंत का प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.